नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला राजगिऱ्याची पोटली नावाचा एक उपवासाचा पदार्थ दाखवणार आहे. याच्यापासून आपण शिरा पण बनवू शकतो आणि खीर पण बनवू शकतो. अगदी झटपट होणारा आणि हेल्दी असा हा पदार्थ आहे. याच्यासाठी काय काय लागतं ते आता आपण बघू. त्याच्यासाठी आपल्याला लागतं राजगिरा 1 वाटी, साखर, काजूचे थोडे तुकडे, गूळ, तूप, वेलदोड्याची पूड आणि दूध. तर प्रथम आपण हा राजगिरा नुसता धुवून नाही घ्यायचा, तो रोळून पण घ्यायचा. रोळून म्हणजे मी सांगते तुम्हाला रोळून कसा ते. राजगिऱ्यामध्ये ना कचकच असते, तर आपण हे धुवायचं आणि एका चाळणीमध्ये मी असं हे स्वच्छ फडकं टाकलं आहे, त्याच्यातच आपण ते बांधून करणार आहे. तर असं करायचं म्हणजे सगळी कचकच आहे ना ती खाली राहते आणि मग ती पोटली बांधायची. असं सारखं करून घ्यायचं म्हणजे मग कचकच येत नाही. राजगिऱ्यात बऱ्याचदा कचकच असते, लाडूमध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी कचकच लागते, म्हणून हे असं करायचं म्हणजे सेफ साईड. हा राजगिरा आपण स्वच्छ धुवून घेतला आहे. याच्यामध्ये आता थोडीशी सुद्धा कचकच नाही आहे. याची अशी एक जरा सैलसर गाठोडी बांधायची, त्याला पोटली म्हणतात, आणि दोऱ्याने बांधून टाकायचं. थोडा त्याला शिजायला जागा ठेवायची. पाणी आता या कुकरमध्ये आपण पाणी टाकू आणि ही पोटली त्याच्यात टाकून देऊ शिजायला. आणि 2 शिट्ट्या होऊ दे. 2 शिट्ट्या झाल्यावर आणि गार झाल्यावर कुकर मी दाखवते. हे कुकर उघडून आता आपण ही गाठोडी काढून घेऊ, पोटली, आणि हा दोरा सोडून ओपन करू. हे बघा किती सुंदर शिजलाय बघा. आता थोड्या राजगिऱ्याचा आपण शिरा करू. शिऱ्यासाठी काही नाही, फक्त गूळ घालायचा, तूप घालायचं आणि काजूचे तुकडे घालायचे. शिरा तयार. गूळ आपल्या आवडीनुसार. थोडं तूप घालायचं, थोडी विलायची पूड घालायची आणि थोडे काजूचे तुकडे घालायचे. आपला शिरा तयार झाला राजगिऱ्याचा. आणि या राजगिऱ्यामध्ये इतके विटॅमिन्स असतात. डायबेटीससाठी तर चांगला आहेच, तो ग्लुटन फ्री आहे. शिवाय त्याच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न असे खूप विटॅमिन्स आहे. विटॅमिन ए. आता एवढ्याची आपण खीर करू. खिरीसाठी थोडीशी साखर घालायची,
आणि दूध घालायचं. थोडी विलायची पूड घालू. ही आपली खीर पण तयार झाली. अतिशय हेल्दी आणि सोपे पदार्थ आहेत. अप्रतिम चवीचा हा शिरा लागतो. तुम्ही एकदा अवश्य करून बघा. आणि आपल्या हेल्थसाठी त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. खीर पण बघा, इतकी छान चवीची लागते की उपासाला खूप चांगलं वाटेल केल्यावर. वेट लॉससाठी हे चांगलं आहे. कॅन्सरच्या अगेन्स्ट हे प्रोटेक्ट करतं. बोन हेल्थसाठी चांगलं आहे. मसल स्ट्रेंथसाठी चांगला आहे राजगिरा. डायजेशनसाठी चांगला आहे आणि हार्ट हेल्थसाठी सुद्धा चांगला आहे. इतके त्याचे बेनिफिट्स आहेत. तेव्हा तुम्ही अवश्य हा पदार्थ बनवा. तर हा माझा आजचा पदार्थ तुम्हाला आवडला का? हा तुम्ही ब्रेकफास्टसाठी पण करू शकता. वयस्कर मंडळींसाठी पण चांगला आहे, लहान मुलांनासुद्धा. आणि मी माझ्या चॅनलमध्ये जास्तीत जास्त हेल्दी पदार्थ दाखवत असते. तुम्हाला आवडत असलं तर कमेंट करून सांगा मला. आणि तुम्ही कुठून बघताय ते पण सांगा, म्हणजे मला कळेल कोण कोण बघताय ते. आणि अशाच रेसिपी घेऊन अजून भेटू परत. धन्यवाद.